नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. 3 आणि 4 तारखेला केंद्रप्रमुख परीक्षा 3 शिफ्टमध्ये. परीक्षेला राहिले 2 दिवस आणि 2 तास 200 प्रश्न 200 मार्क. आता 2 तासात 200 प्रश्न कसे सोडवायचे, कशा पद्धतीने नियोजन करायचं, नेमकी काय ट्रिक्स आहे, तर आज आपण ती ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपला शेअर करा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आज जी 3 आणि 4 तारखेला केंद्रप्रमुख परीक्षा म्हणजेच आपण समूह साधन केंद्र समन्वयक जे आपण म्हणतोय, ही परीक्षा होणार आहे. आणि ही परीक्षा IBPS ही जी काय संस्था आहे ती येणार आहे. म्हणजेच आपण पाहिलं तर सगळ्यांना वाटतं की IBPS म्हणजे खूप अवघड. ठीक आहे, परंतु परीक्षेला जाण्यापूर्वी मी ज्या काही ट्रिक्स सांगतोय, पेपर कसा सोडवायचा, 200 प्रश्न कसे आपण 2 तासात कव्हर करायची, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तो तुम्ही पॉझिटिव्ह ठेवायचा. म्हणजे मी 200 प्रश्न सोडवणार, पेपर सोपा आहे. फक्त तुमचं जे काही पॉझिटिव्ह माइंड तुम्ही फक्त ठेवायचं. कारण आपण पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्या बाबतीत पुढच्या गोष्टी पण पॉझिटिव्ह होतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्ह राहा की माझा अभ्यासच झाला नाही, वेळ कमी आहे, त्यामध्ये शाळेची इतर कामं, आता पाहिलं असेल आपण, तुम्हाला बऱ्याच गोष्टी जी काय आहेत ना ह्या परीक्षेदरम्यान आलेल्या आहेत. त्यामुळे असा कोणताच विचार तुम्ही आणू नका मनात की माझा अभ्यास झाला नाही. आता यामध्ये जर पाहिलं तर पेपर 1 आणि पेपर 2, पहिला पेपर 100 मार्क, दुसरा पेपर 100 मार्क. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर दुसरा पेपर हा जो काय आहे तर तो तुम्हाला परिचयाचा आहे. म्हणजे त्या जे काय आपल्या शाळेच्या संबंधित काही गोष्टी आहेत, वाचनात आलेल्या आहेत, मुलांचे अध्ययन अध्यापन प्रगती. परंतु पहिला पेपर हा ॲप्टिट्यूड बेस आहे. ॲप्टिट्यूड बेस म्हणजे नक्की आता कसाही करायचा ते. तर त्या संदर्भात मी तुम्हाला एक थोडंसं काही गाईडलाईन देत आहे. मित्रांनो, पहिला पेपर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या परीक्षा कक्षात जाताल त्यावेळेस तुम्ही तुमचं सगळं आदल्या दिवशीच तुम्ही तुमची प्रवेशपत्र, तुमचं जे काय आयडेंटिटी कार्ड, पेन, जे काय असेल ते व्यवस्थित तुम्ही हे करायचं आणि फक्त पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह तुमचं हे मन तुम्ही ठेवायचं. आज अभ्यास झाला नाही म्हणून अजिबात तुम्ही निगेटिव्ह राहायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या हॉलमध्ये गेला तर हॉलमध्ये गेल्यावर तुमची बायोमेट्रिक होणार आहे. बायोमेट्रिक गेली की तुम्हाला 1 तास अगोदर आधी तुम्हाला प्रवेश दिला जातो आणि तिथे बसायचं. तर अजिबात काय नाही, शांत बसायचं. आता तुमचा जो काय आहे तो तुमचा टाइम सुरू झालेला आहे. समजा परीक्षेचा टाइम सुरू झाला, मग आता नेमके 2 तासात 200 प्रश्न कसे सोडवायचे, कोणते सोडवायचे काय, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आता सुरुवातीला तुम्ही पहिल्या प्रश्नापासून तुम्ही हे प्रश्न जे ना ते सोडवायचे. असं घ्यायचं नाही की बाबा मी निम्म्यातून सोडवतो. काय आहे यामध्ये, इथे तुमचं जे काय आहे ना कॅल्क्युलेशन पहिल्या पेपरमध्ये पाहिलं जाणार आहे. तुमची निर्णय क्षमता, तुम्ही किती प्रमाणात तुमचं जे काय इथे प्रश्न गणित सोडवणे किंवा तुमचं बुद्धिमत्ता किती प्रमाणात तुम्ही इथे लवकर तुम्ही हे करताय, इथे तुमची ती निर्णय क्षमता असते. त्यामुळे पहिला पेपर हा तुम्ही किती लवकरात लवकर अटेंड करता येतो. आणि दुसरा पेपर आहे तो तुमच्या परिचयाचा आहे. त्यामुळे हे दुसऱ्या पेपरचं काय नाही, म्हणजे जवळजवळ दुसरा पेपर आहे 100 प्रश्न, तिथे तुम्हाला वेळ लागणार नाहीये. पण पेपर क्रमांक 1 ला वेळ लागणार आहे. कारण IBPS पॅटर्न पहिल्यांदाच देत आहे. तुम्ही 2010च्या अगोदरचे असतील आणि आता 2019चे जे शिक्षक आहेत त्यांना IBPS पॅटर्न माहिती आहे, परंतु त्यांची सिलेक्शन हे महापरीक्षा पोर्टलमधून आलेलं आहे. म्हणजे महापरीक्षा जी काय होती त्यांनी ती परीक्षा घेतली होती. त्यामुळे सगळ्यांसाठी हा नवा आहे. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. फक्त एक सांगतोय, पेपर सुरू झाला की पहिला प्रश्न ओपन केला की तिथून सोडवत जायचं. पहिला मुद्दा आहे का, पहिला प्रश्न ओपन केला की तिथून सगळे प्रश्न सोडवत जायचे. अजिबात वेळ घ्यायचा नाही. जर उत्तर कम येत असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा येतच नसेल आणि ते जास्त तर समजा 1 मिनिट लागणार असेल, आपल्याला 2 मिनिट लागणार आहे, पण उत्तर येते तर सोडवा, निश्चितपणाने सोडवा. परंतु 2 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ गेला असेल त्या प्रश्नाला तुमच्या, तर अजिबात नाही. तिथे तुम्ही डायरेक्ट दुसरा किंवा तिसरा पर्याय क्लिक करा, तुमचा अंदाजाने उत्तर क्लिक करा, पण मोकळं सोडू नका आणि पुढचा प्रश्न लगेच. असे तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवला आहे. त्याचं कारण असं आहे की जर प्रत्येकाने पाहिलं तर प्रत्येकाचे परीक्षा झाल्यानंतर मला तुम्ही सांगायचं, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला कमेंट करायची, प्रत्येकाचे तुमचे 40 ते 50 प्रश्न हे राहणार आहेत.
मग ते राहू नयेत म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक सांगत आहे की कोणताच प्रश्न ठेवायचा नाही. प्रश्न पहिला घेतला, त्याचं उत्तर येत नसेल तरी काहीतरी तुम्ही क्लिक करायचा, अंदाज लावायचा, तर्क लावायचा आणि 2 पर्यायापैकी एक पर्याय ठोकून द्यायचा, लगेच क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता पुढे पहा मित्रांनो, जरी तुम्ही 100 प्रश्न हे तुम्हाला करायचे, त्यामध्ये वेळ का जातो तर तुम्हाला ऍड्रेस बेसचे प्रश्न आहेत, तेथे तुम्हाला निरीक्षण क्षमता असते तुमची, त्यानंतर आकृती आहेत, ऑब्झर्वेशन निरीक्षण क्षमता आहे तुमची, तिथे कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला गणित असणार आहेत, बुद्धिमत्तेचे असणार आहेत, त्यानंतर मजल्यांचे प्रश्न असणार आहेत किंवा सिटिंग अरेंजमेंट असणार आहे, बैठक व्यवस्था, गोलाकार, टेबलाभोवती असे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला वेन आकृती आहेत, निरीक्षण व अनुमान व तर्क व अनुमान आहे तुम्हाला. हे जे काय आहेत ना त्यासाठी तुमचा वेळ जाणार आहे, तुमचं कॅल्क्युलेशन करणं, तुमचं त्यात वेळ जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय, तुमचा जर प्रश्न तुम्ही ओपन केला तेथे पीसी वरती, डेस्कटॉपवर ओपन केला तर तो तुम्ही मोकळा सोडायचा नाही, तो तिथे सेव्ह अँड नेक्स्ट कोणतं तरी उत्तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि पुढे जायचं. कारण जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही परत त्या प्रश्नाकडे येऊ शकत नाहीत, हे तुम्हाला उद्या कळेल, म्हणजे 3 तारखेला कळेल. त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही जो प्रश्न ओपन करताल तो तिथे क्लिक करायचा आणि पुढे जायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही 100 प्रश्न हे पहिले तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यानंतरचे 100 आहेत तिथे तुम्हाला थोडंसं म्हणजे तुमच्या माहितीतले प्रश्न आहेत, ते शब्द आहेत ते माहितीतले आहेत. पहिला पेपर हा तुमच्या म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या वर तुमचा हे, जर एखाद्याचं गणित बुद्धिमत्ता चांगलं असेल तर निश्चितपणाने त्याचं लवकर कॅल्क्युलेशन होईल, परंतु तिथे वेळ जातोय. आणि मित्रांनो एक सांगतोय, जर तुम्ही काही प्रश्न सोडवायचे राहिले असतील आणि पुढे गेला तर शेवटचे 10 मिनिटं सगळ्यांनी समजून घ्या, शेवटचे 10 मिनिटं तुम्ही ठेवायचे की जे तुमचे राहिलेले प्रश्न असतील ते सगळे तुम्ही अंदाजाने क्लिक करायचे, अंदाजाने. मग तेथे तुम्ही सॉल्व्ह करायचं नाही, कारण सेव्ह अँड नेक्स्ट करायला, समजा एखाद्या प्रश्नावर ओपन करायला आणि त्याचं जे उत्तर आहे ते क्लिक करायला तुमचे 6 सेकंद जातात. किती? कमीत कमी 6 सेकंद तुमचे तिथे जात आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुमचे 40 एक प्रश्न राहणार आहेत शेवटपर्यंत जाताना, कारण वेळ कसा जातो हे कळत नाहीये. बऱ्याच जणांनी IBPS पॅटर्नची परीक्षा दिलेली असेल तर त्यांना माहिती आहे. त्यामुळं आणि जे जुने शिक्षक आहेत ज्यांची 15 वर्ष 20 वर्ष सुरू झाली त्यांनी निश्चितपणे हा फॉर्म्युला वापरा. तुम्ही शेवटचे 10 ते 12 मिनिटं तुम्ही ठेवायचे, त्यामध्ये राहिलेले प्रश्न आहेत ते क्लिक करायचे, अंदाजाने तुम्ही उत्तर क्लिक करा, कोणताही एक दुसरा किंवा तिसरा पर्याय घ्या, क्लिक करायचं आणि पुढे जायचं. हे का सांगतोय हे तुम्हाला नंतर समजेल आणि त्यासाठीच मी सांगतोय मित्रांनो की तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह माइंड ठेवा. तुम्ही फक्त माझा अभ्यास झालेला आहे ह्या दृष्टीने तुम्ही जावा. पहिला पेपर थोडा वेळ खावा आहे तुमचा, त्यामध्येच तुमचा जास्त वेळ जाणार आहे आणि सगळ्यांनी तुमचा जो काय स्क्रीनवर तुमचा टाइम दिसणार आहे तो टाइम पाहून तुम्ही, मी थोडंसं जरा या मर्यादित वेळेतच हा व्हिडिओ मी बनवतोय त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर त्यामुळे तुम्ही जे काय करायचे ते तुम्हाला ते स्क्रीनवर तुम्हाला वेळ दिसणार आहे, त्या वेळेतच शेवटचे 10 मिनिट राहिले तर तुमचे किती पण प्रश्न राहू द्यात, 50 प्रश्न राहिले तरी ते 50 प्रश्न तुम्हाला तेथे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे उत्तर बरोबर करायचे, त्यातलं कोणतं तरी क्लिक आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्यामुळं ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही समजून घ्या. जिथे वेळ जाणार आहे त्या गणितामध्ये वेळ घालू नका, डायरेक्ट उत्तर अंदाजाने क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला वेळ कशात ठेवायचा आहे जास्त वेळ तर पेपर क्रमांक 2, कारण तिथे सगळे जे काही गोष्टी आहेत ते तुमच्या परिचयाच्या आहेत आणि त्याच्यातच जो मार्क पाडेल पेपर क्रमांक 2 मध्ये थोडक्यामध्ये 101 ते 200 पर्यंत जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जो जास्त मार्क पाडेल त्याचा स्कोर हा टॉपचा स्कोर येणार आहे. आणि तरी पण मित्रांनो 140-45 स्कोर हा टॉपचा स्कोर असणार आहे. त्यामुळं निश्चितपणाने तुम्ही थोडंसं तुमचं माइंड सेट करा की बाबा आपल्याला एवढ्या वेळेत आपल्याला 200 प्रश्न सोडवायचे आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तर हाडके सरांनी सांगितले की शेवटचे 10 ते 12 मिनिटं ठेवायचे आहेत, राहिलेले प्रश्न अंदाजाने कोणताही पर्याय घ्या आणि तो सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहेत. सुरुवातीपासून वेळ धरा, एखादा प्रश्न सुरुवातीला अडलाय तर तिथेच क्लिक करा, तिथेच लगेच क्लिक करा आणि हे करा. आता जर पाहिलं तुम्ही पेपर क्रमांक 1 मध्ये जर पाहिलं तर बरेच असे प्रश्न आहेत की जे वेळ खावाय. आता सिटिंग अरेंजमेंट म्हणलं तर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था हे एकच गणित असतं, त्याच्यावरती 5 प्रश्न असतात, समजून घ्या. नाहीतर प्रत्येक वेळेस आपण गणित बनवतो किंवा मजल्यांचे प्रश्न आहेत, ऍड्रेसचे क्वेश्चन आहेत, हे सगळ्या गोष्टी समजून घेऊनंतरच तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचा आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची. नाही तर काय होतं की ऍड्रेस बेसवर जे काही प्रश्न आहेत ना त्यामध्ये एक बरोबर ऍड्रेस वरती बरोबर एक उदाहरण म्हणून एक ऍड्रेस दिलेला असतो आणि खाली दिलेलं असतं की असाच ऍड्रेस सगळे आहेत आणि जो नाही पहा म्हणजे सेम टू सेम ऍड्रेस नसणारा पर्याय शोधा. आपण काय करतो, वरचा ऍड्रेस आहे, पहिला पर्याय आपल्याला सेम टू सेम वाटतो, आपण उत्तर क्लिक करतो. मग इथे विचारले नसणारा विचारले, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्या दृष्टीने तुम्ही थोडंसं तुमचं पण प्रश्न आणि प्रश्नांवर तुमची नजर पाहिजे. फक्त वेळ आणि अचूकता तुमची ही जास्त पाहिजे. राहिलेले 10 ते 12 मिनिटं तुम्ही शेवटचे ते काही प्रश्न आहेत ते तुक्के मारायला लक्षात ठेवा आणि हे
तुम्हाला मारणं गरजेचंच आहे. हे परीक्षा झाल्यावर पहिली शिफ्ट झाली की नंतर तुम्हाला समजेल. त्यामुळे सर्वांना जी काय आपली समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा आहे, केंद्र प्रमुखाची परीक्षा आहे, तर त्या परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणाने तुमचा स्कोर हा 140, 45, 50 यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.